विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 परिसर अभ्यास 1 प्रकरण 11 पाहू तरी शरीराच्या आत स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 जरा डोके चालवा। 1 जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप का लागते? उत्तर, जोराने पळताना आपले हृदय जोरजोरात आकुंचन पावते व जास्त रक्ताचा पुरवठा करते। हृदय जोरात काम करू लागले की फुफ्फुस देखील जोराने हवा मिळवण्यासाठी प्रसरण पावतात, त्यामुळे आपल्याला धाप लागते। खालील प्रश्नांची उत्तरे द्या। 1 आंतरेंद्रिय म्हणजे काय? उत्तर, शरीराच्या आत असणारी इंद्रिय म्हणजे आंतरेंद्रिय होय। ती बाहेरून दिसत नाहीत। शरीरातील महत्त्वाची कामे आंतरेंद्रिय करीत असतात। 2 पोटाच्या भागातील पोकळीच्या 2 भागांची नावे सांगा। उत्तर, पोटाच्या भागातील पोकळीच्या 2 भागांची नावे 1 उदर पोकळी, 2 कटिपोकळी अशी आहेत। 3 वृक्ष पोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात कोणती महत्त्वाची इंद्रिये असतात? उत्तर, वृक्ष पोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात हृदय आणि फुफ्फुसे ही 2 महत्त्वाची इंद्रिये असतात। 4 श्वास घेतल्याने छाती का फुगते? उत्तर, छातीच्या वृक्ष पोकळीत हवा शिरत असल्यामुळे श्वास घेतल्याने छाती फुगते। 5 निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच का घातले आहे? उत्तर, मेंदू अत्यंत महत्त्वाचे अंतरेंद्रिय आहे। मेंदूला इजा झाल्यास माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा त्याला मृत्यू येऊ शकतो। यासाठी मेंदूचे परिपूर्ण संरक्षण झाले पाहिजे, म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1 अन्नाच्या पचनाचे काम करणारे अंतरेंद्रिय उदर पोकळीमध्ये असतात। 2 आपल्याला 2 फुफ्फुसे असतात। 3 हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला ठोका म्हणतात। 4 सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते। 5 मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे। चूक की बरोबर ते लिहा। 1 रासनलिका वृक्ष पोकळीत असते, बरोबर। 2 हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते, बरोबर। 3 तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो, बरोबर। 4 ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्ये समजतो, बरोबर। कारणे लिहा। 1 अंतरेंद्रिय जागच्या जागी राहावी अशी शरीराची रचना असते। उत्तर, अंतरेंद्रिय अतिशय महत्त्वाची कामे करतात, त्यामुळे ती सुरक्षित राहणे आवश्यक आहे। आपल्या हालचालीमुळे त्यांना इजा होऊ नये यासाठी ती शरीराच्या सुरक्षित पोकळ जागेत असतात। 2 शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिनीतून रक्त खेळते ठेवावे लागते। उत्तर, आपल्या शरीरभर पसरलेल्या रक्तातून संपूर्ण शरीराला ऑक्सिजनयुक्त हवा पोहोचवली जाते। आपल्या पचन झालेल्या अन्नातील पोषण द्रव्य देखील शरीरातील प्रत्येक कणाला पोहोचवले जाते। या कारणांसाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिनीतून रक्त खेळते ठेवावे लागते। 3 मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरूरत असते। उत्तर, मेंदू अत्यंत महत्त्वाचे अंतरेंद्रिय आहे। मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो, तो कदाचित मरणही पावतो। म्हणून कठीण कवचासारख्या कवटीने मेंदूला परिपूर्ण संरक्षण मिळालेले असते। जोड्या जुळवा। अ गट व ब गट। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या जोड्या जुळवून दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा। तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।